माजी आमदार चव्हाण, प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोहा येथील बुलढाणा अर्बन बँकेचा स्थलांतर सोहळा उत्साहामध्ये साजरा। याबाबत सविस्तर बातमी अशी की लोहा शहरामध्ये बुलढाणा अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटीचा स्थलांतर सोहळा माजी आमदार रोहिदास चव्हाण, भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते दिनांक 11 मे 2025 रोजी हा सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला। बँकेचे नूतन अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर यांनी सत्कार केला। बुलढाणा अर्बन स्थलांतर सोहळा माजी आमदार रोहिदास चव्हाण, भारतीय जनता पार्टी महिला राज्य उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, माजी नगरसेवक भास्कर पाटील, संभाजी चव्हाण, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती श्रीनिवास बंडेवार, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, सरपंच सुनील मोरे, हरिभाऊ चव्हाण, विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल संचेती, शाखा व्यवस्थापक केशव शेट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती। बँकेचे नूतन अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर यांचा भव्य सत्कार करण्यात आला। त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर झंवर म्हणाले की बुलढाणा अर्बन सोसायटीचे कार्य शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी आहे। संस्थेचे सभासद 17 लाख आहेत, तर संस्थेची ठेव ही 25,000 कोटी रुपये आहे। ग्राहकांचा, सभासदांचा प्रचंड प्रमाणात विश्वास बँकेने कमाविला असून लोहावासियांनी भरपूर प्रेम देऊन सहकार्य केले आहे। याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं आज एक स्थलांतराचं उद्घाटन आणि डॉक्टर झंवर, सुकेशजी झंवर यांना अध्यक्षपद मिळालं, त्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आज लोह्यामध्ये या ठिकाणी आयोजित केला होता। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लोकनेते या भागाचे आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब हे होते, पण काही कारणास्तव ते या ठिकाणी येऊ शकले नाही। त्यांची प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी उद्घाटन करण्याचं भाग्य या ठिकाणी लाभलं आणि निश्चितच कंधार लोह्यातील जनतेसाठी, शेतकरी वर्गांसाठी, महिला बचत गटांसाठी ही खूप चांगली उपलब्धी आहे की बुलढाणा अर्बन सारखी बँक आपल्या भागामध्ये आहे आणि निश्चितच त्यांच्या माध्यमामधून महिलांना आणि शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आले होते। आज लोहा शाखेचं स्थानांतरण झालं आणि चांगल्या जागेमध्ये लोहा शाखा गेली, माझी अध्यक्ष म्हणून निवड झाली। मी एवढंच म्हणेल की आधी CMD म्हणून मी जवळपास 14 वर्ष काम केलेलं आहे। त्या काळात बुलढाणा अर्बननी अत्यंत चांगली प्रगती केलेली आहे, सभासदांचा विश्वास कमावलेला आहे। येणाऱ्या काळात निश्चितच हा विश्वास मी कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि छोट्या छोट्या लोकांचे, छोट्या छोट्या सभासदांचे आणि थोडे थोडे पैसे ते महत्त्वाचे त्यांच्यासाठी असतात, त्या सगळ्या पैशांची, त्यांच्या सगळ्या मौल्यवान वस्तूंची मी निश्चितच निगा राखेल। संस्थेचा विश्वास कायम राहील असं कार्य करेल आणि जे सामाजिक उपक्रम संस्था मागच्या कित्येक वर्षापासून करते त्याच्यामध्येही मोठी भर अजूनही एक्सपान्शनमध्ये निश्चितच आपण करूया आणि येणारा काळ निश्चित सुंदर राहील, सुवर्णमय राहील अशी मला अपेक्षा आहे। सभासदांचं अजूनही उत्पन्न वाढेल, देशाचं सांस्कृतिक दर्शन या सगळ्या बुलढाणा अर्बनच्या कार्यामध्ये आपल्याला दिसेल आणि संस्कृतीची जोपासना, नवीन पिढी घडवायचं हे सगळं कार्य बुलढाणा अर्बन निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि हे एक कर्तव्य म्हणून आम्ही हे निश्चितपणे कार्य करणार आहे। मला अपेक्षा आहे मीडिया मला याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि पॉझिटिव्हरित्या सहकार्य करेल ही मी या मीडियासमोर अपेक्षा करतो आणि निश्चितच देशाचं भवितव्य अत्यंत सुंदर आहे। उद्घाटन सोहळा माजी आमदार रोहिदासजी चव्हाण साहेब आणि प्रणितीताई देवरे ज्या भाजपाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष आहे आणि काही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या सगळ्यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि सगळ्या थोरा मान्यवरांचे, सभासदांचे या आपल्या सोहळ्याला आशीर्वाद लाभले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो। महिलांसाठी आम्ही बचत गटाच्या माध्यमाने काम करतोय आणि जवळपास आम्ही 2 ते 3 लाख महिलांसाठी काम करतोय। मला असं सांगण्यात आलं की लोहामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला बचत गट कार्यरत आहेत, तर निश्चित या सगळ्या महिला बचत गटांसाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पतपुरवठा सोबत नो हाऊ म्हणजे टेक्नॉलॉजी आणि मार्केटिंग चॅनल हे देखील उपलब्ध करायचा प्रयत्न करू आणि निश्चितच महिला
आपल्या अत्यंत कार्यक्षम आहेत आणि महिला या ग्रामीण भागाचा पाठीचा कणा आहे. त्यामुळे या महिला कार्यक्षम झाल्या पाहिजे, आर्थिकरित्या उन्नत झाल्या पाहिजे, त्यासाठी निश्चित बुलढाणा अर्बन येणाऱ्या काळात प्रयत्न करा. सर, एक महत्त्वाचा प्रश्न की आता आपण सांगितलं बुलढाणा अर्बनचे नवीन बिझनेस लॉन्च होत आहे, जसे फ्लिपकार्ट असेल त्या पद्धतीने तसे कुठले कुठले बिझनेस आहेत आणि स्थानिक लोकांना युवकांना काही त्यासाठी रोजगार भेटणार आहे? बुलढाणा अर्बन बिझनेस नेटवर्क नावाचं एक नेटवर्क आम्ही बनवलेलं आहे आणि या नेटवर्कच्या माध्यमाने 17 लाख आणि त्यांच्या परिवारातील 5 गृहीत धरलं तर 1 कोटी लोक जोडले गेले. ही लोक आपला प्रॉडक्टचं मार्केटिंग, आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती किंवा जे काही ऑनलाईन पोर्टलमध्ये उपलब्ध असते त्या सगळ्या गोष्टी या बुलढाणा अर्बन बिझनेस नेटवर्कच्या माध्यमाने येणाऱ्या काळात आम्ही वेबसाईटवर उपलब्ध करून देणार आहे आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होईल अशी मला अपेक्षा आहे.